तर नमस्कार मंडळी, मी निर्जर नवार आणि तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या मराठी आणि हक्काच्या अशा यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती विथ निर्जर. सो आता मस्तपैकी असा संध्याकाळचा दिवस आहे, म्हणजे अर्थातच संध्याकाळ चालू झाले आणि बघू शकतात बाहेर आता उजेड पण आहे थोडाफार आणि वाजलेत संध्याकाळचे 7:57 संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकतात की कसा लख्ख प्रकाश आहे संध्याकाळच्या 7:45 वाजता. तर आता मी निघालो आहे मार्केटमध्ये. सो मला काही ग्रोसरीज घ्यायच्या आहेत. लाईक आजच्या जेवणासाठी म्हटलं विचार केला की भेंडी बनवूया, तर भेंडी खायचं मन झालं. तर आता बाजारात जातो, मस्त भेंडी बघूया. नंतर इथून सेन्सबरीला यायचं आहे, तिथे जाऊन कांदा आणि उचलायचं आहे. नंतर तिथून एशियन स्टोअरमध्ये जाऊन शॉपमध्ये जाऊन मला घ्यायचे आहेत पराठे. सो असा सगळा काहीसा प्लॅन आहे माझा. सो चला इथून आता मस्त निघूया आणि तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत आपला कॅम्प. चलो निकलते है आणि मस्त शॉपिंग एन्जॉय करूया. आणि आजचा पूर्ण आपण हा शूट करणार आहोत तो म्हणजे आपल्या ॲक्शन 5 प्रोमधून. सो मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी कशी वाटली आणि हा ब्लॉग पण कसा वाटला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला या व्हिडिओला स्टार्ट करू आणि निघूया. सो हा आपला रूम पूर्ण आता विस्कटलेला आहे. सो चलो तर रूम लॉक केलं आहे आणि आता निघू. सो चला. स्टॉप रेकॉर्डिंग. सो असा काहीसा मी कॅमेराचा बॅगला माउंट केलं आहे. सो चलो मस्त निघूया. आणि बघू शकतात बाहेर किती उजेड आहे. वाजले संध्याकाळचे 8 आणि तर तुम्हाला वाटायचं खोटं बोलतोय, तर तुम्हाला AM PM सुद्धा दाखवतो मी. तर हे बघा, आता सध्या UK वाजले संध्याकाळचे 8, म्हणजे रात्रीचे जरतात. आणि उजेड बघू शकतात किती. हे माझ्या समोर दिसतंय ते अकोमोडेशन आणि आपण निघालो ते म्हणजे आता मार्केटमध्ये. सो चलो स्टॉप रेकॉर्डिंग. सो ॲक्च्युली माझा प्लॅनिंग असा होता की म्हणजे इथून निघायचं आणि आता प्रॉपर असं खाली जाऊ, त्याच्यानंतर मग आपण आपल्या प्रत्येक ग्रोसरीला सुरुवात करूया. आणि खूप दिवसांनी मी असा हा ब्लॉग बनवतो आहे, तर थोडंफार असं हेच वाटते, कारण की मला वाटतं मी लंडननंतर काही ब्लॉग बनवलेच नव्हते आणि मग जॉबमध्ये बिझी, सगळ्या गोष्टींमध्ये बिझी, मग त्याच्यामध्ये पूर्ण टाईम निघून गेला. सो आता चाललो, कारण की आता इथून बाहेर पडूया पहिले अकोमोडेशनमधून. तुम्हाला मी बाहेरचा एरिया पण दाखवतो. सो असा काहीसा एरिया आहे बाहेरचा आपला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगेल की फायनली आपण अकोमोडेशनमधून बाहेर पडलो आहे आणि इथून आपल्याला पहिला पोचायचं हाय स्ट्रीटला. समोर हाय स्ट्रीट आहे, तर पहिले आपण तिथेच जाऊया आणि आपण तिथूनच जवळच काम करतो. सो तेही एक मोठी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला जॉबसाठी असं वेगळं कुठे लांब जायची गरज नाही पडत आणि इथून हार्डली आपण जवळच राहतो. हे स्टॉप रेकॉर्डिंग. सो गाईज आता ऑलमोस्ट आपण हाय स्ट्रीटलाच पोचलो आहे. तर आता समर असल्यामुळे ऑलमोस्ट सगळेजण ह्या टायमाला बाहेरच असतात आणि तुम्हाला इथे अशी गर्दी थोडीफार बघायला भेटेलच. बट ह्याच्या उलट विंटरमध्ये असतं की लाईक तुम्हाला सगळं बंद असतं. आता बघू शकता तुम्ही की ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बंद झाल्यात आणि मला वाटत नाही की मला आता टायमावरती इथून जे काही ग्रोसरीज आणि व्हेजिटेबल्स घ्यायचे ते भेटेल, कारण की हे फर्स्ट शॉप तर माझं बंद दिसतं आहे जिथून मी व्हेजिटेबल्स घेतो, जे की ते समोरच आहे. आणि हे समोर दिसतं आहे ते कोकोरो, जिथे सुशी खूप भारी भेटतात. मी लास्ट टाईम सुशी ट्राय केलेली. आणि कोस्टाच्या कॉफीचा तर नादच खोळा आहे. समोर आहे स्पोर्ट्स डिरेक्ट, जसं की आपल्या इथे स्पोर्ट्सचे शॉप असतात तसं ह्यांचं इथलं स्पोर्ट्स डिरेक्ट आहे इथे. सो त्याच्यानंतर आणि फायनली जे मी एक्सपेक्ट केलेलं तेच, ग्रोसरी शॉप झालेलं आहे बंद, म्हणजे जिथून मी व्हेजिटेबल शॉप झालेलं आहे बंद आणि आय गेस फूडचं पण व्हेजिटेबल शॉप बंदच आहे. हो. सो माझं इथपर्यंत येणं झालेलं आहे वेस्ट. सो आता मी परत मागे चाललो, कारण की मी एक्सपेक्ट केलेलं की व्हेजिटेबल शॉप चालू असेल आणि माय बॅड, चुकलो यावेळीसुद्धा.
आता मला माहीत नाही ही व्हिडिओ कशी येते, कारण की मी फर्स्ट टाईम असा बॅगला माउंट केला आहे काहीतरी आणि मी चाललो आहे आपला बडबड 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 करत. सो बघू आता कसं काय ते. आणि समोर बघा मस्त असा क्लाउडचं फॉर्मेशन बघा ना तुम्ही समोर गाईज, किती भारी वाटतंय ते क्लाउड फॉर्मेशन. म्हणजे यार खतरनाक व्ह्यू येतोय त्या क्लाउडचा. आणि हाय स्ट्रीटचा हा सर्कल जो की ओडियन मॉलच्या इथे, जिथे आम्ही ऑलमोस्ट सगळ्या ग्रोसरीज म्हणजे जर मूवी बिवी बघायचं असेल तर आम्ही इथे येतो ओडियनला. आणि इथे एक समोर BNM आहे, तिथे पण शॉपिंगला जातो जे समोर. आणि इथे स्टारबक्स आणि हे बर्गर किंग जिथे मी पार्ट टाईम जॉब करतो ॲज अ स्टुडंट सध्या. सो अशा काहीसा इथे सेटअप आहे. आणि इथून आपल्याला पहिलं जायचं आता सेन्सबरीमध्ये. सो फर्स्ट आपण सेन्सबरीमध्ये जाऊया, त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा जे काही प्लॅन होतं, जे पराठे घ्यायचे ते. आता मला घ्यायचे भेंडी, पण आता मला बघायचं की सेन्सबरीमध्ये भेंडी भेटते का. आणि समोर बघतात ती आहे HSBC बँक, जे की माझं बँक अकाउंट मी इथेच ओपन केलं HSBCमध्ये. आणि एक लॉयड्समध्ये जी की फूड आहे, जिथे आपण आता गेलो होतो तिथून 2 मिनटावरतीच आहे. सो असा काहीसा. आणि सो आपल्याला काय सेन्सबरीमध्ये जायला भेटतं आहे, बघूया आता. आणि मेन तर गोष्ट जी होती ती तर भेटली नाही, कारण की तिथे मला ना थोड्या व्हेजिटेबल स्वस्त भेटतात ॲज कम्पॅरेटिव्हली सेन्सबरी. सो मी प्रेफर करतो की यार दरवेळी मी तिथूनच माझ्या व्हेजिटेबल्स आणि बाय करेल, कारण की फ्रेश पण भेटतात. आणि इथे कसं असतं की ज्या 2-3 दिवसाच्या फ्रीज केलेल्या फ्रोझनवाल्या असतात, मग त्याच्यामुळे ना तेवढी अशी टेस्ट आणि हे भेटत नाही आपल्याला. सो त्याच्यामुळे स्वतः बघू. हे मागे बघतात ते नॅन्डोस, इथलं ना चिकन मला खूप आवडतं, कारण की ना ते एकदम असं ग्रिल चिकन येतं. मी लास्ट टाइम तिथलं ना ग्रिल चिकन सँडविच खाल्लेलं. हा बेस्ट चिकन सँडविच ॲज एव्हर मी ट्राय केलेलं UK मध्ये. तर समोर बघतात इथे समोर सेन्सबरी, आणि आपल्याला तिथेच जायचं आहे सेन्सबरीमध्ये. सो बघू काय काय उचलता येतं ते उचलूया सामान आणि डायरेक्ट आपण घरी जाऊया. आणि मग परत बघूया की आपला व्लॉग कसा शूट झाला आहे आणि व्हिडिओची क्वालिटी कशी आली. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण ते घरी जाऊनच चेक करू. सो मला वाटतं तर आहे की जेवढा मला DJIवरती ट्रस्ट आहे त्याच्यानुसार मला ह्याची माईक क्वालिटी आणि जी काय मला कॅमेराची क्वालिटी आहे ना तिथं मला बेस्ट वाटते. सो समोर बघू शकतात हा एरिया, आणि वरती यार क्लाउड फॉर्मेशन तुम्ही बघू शकतात कसलं भारी आहे ते. आणि मला पहिली इथून आता रोड चेंज करून समोर जायचं आहे. सो मी परत बॅगला बॅगला ना माउंट करतो इथे. सो मी इथे माउंट केलेला असा हा क्लिप, कारण की मी एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मागवलेल्या जेव्हा कॅमेरा ऑर्डर केला तेव्हा. स्वतः परत तसंच माउंट करतो, जेणेकरून तुम्हाला असा प्रॉपर FPV व्ह्यू भेटेल समोरचा, जे की मी काय काय करतो आहे काय नाही करत आहे हे सगळं तुम्हाला समजून येईल. सो लेट्स स्टार्ट. सो समोर दिसतं आहे ना गाईस, ते आहे सेन्सबरी. आता मी जी काय माझी शॉपिंग आहे ना ती मी सगळी इथूनच करतो ऑलमोस्ट. आता विचार करतो एक बास्केट घेऊया इथून. सो बास्केट तर झालं आपलं घेऊन. आता बघू काय काय भेटतं आहे ते. व्हेजिटेबलचं सेक्शन तर इथेच आहे. सो बघूया आता व्हेजिटेबल्स काय काय भेटत आहेत. तर इथे मला स्पिनिच दिसतं आहे. पालक तर नको, आज पालक खायचं पण मन नाही माझं. 2-3दा पालक खाल्लं आहे मी लास्टमध्ये, सो त्याच्यामुळे माझं काही इच्छा नाही. सो आपल्याला बघायचं लेडी फिंगर. मला काय भेंडी भेटायचा प्रश्नच येत नाही आहे ना. आणि मला इथे भेंडी कुठेच दिसत नाही आहे. तर गाईज मला ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, जे की आम्ही इथे कांदे घेतो. आता 95pला कांदे आहेत, ते आहेत 1 किलो. म्हणजे समथिंग अराउंड इंडियाचे जर तुम्ही बघायला गेलात ना तर ह्या कांद्यांची प्राईज होते इंडियाचे अराउंड 110 रुपये, म्हणजे इथले 95 पीस. सो पहिली घेतले कांदे. आता जाऊया इथे. हे चिकन सेक्शन आहे, हे पूर्ण सेक्शन चिकनचं आहे, जिथे तुम्हाला सगळं काही भेटून जाईल, पण फ्रोझन, फक्त फ्रोझन.
सो आणि इकडे हे फ्रूट सेक्शन. सो इथे बघू आता फ्रूट्स पण काहीतरी उचलूया आलो आहे तर आपण. आणि त्याच्यानंतर मग जे मेन काम होतं ते तर झालंच नाही माझं, कारण की मला भेंडी भेटलीच नाही ते. सो सी किती महाग आहेत गोष्ट इथे. तर द्राक्ष बघितली इथे, अर्धा किलो द्राक्ष आहेत ती म्हणजेच 220 रुपयाला, म्हणजेच 1.69ला, म्हणजे इंडियाच्या अराऊंड 220 रुपयाची आपण इथे अर्धा किलो द्राक्ष खातो आहे. तर एवढा नाही महाग चालणार, कारण की एक बजेटनुसार चालतो मी पण पर वीकमध्ये. नाही की मला माझं जी काही सेविंग आहे ती बिघडवायची तर नाही आहेत. तर आता चाललो इथून काय भेटते. चल मिरची उचलूया इथे बघू. सो 30 ग्रॅम कोथिंबीर घेतली आहे. हे बघा, ब्रिटिश कोरिएंडर 30 ग्रॅम, जे की पडलं मला 52 पेन्सला, म्हणजेच आपल्या इथले 90 रुपीज. म्हणजे साधी 50 ग्रॅम पण कोथिंबीर नाही आली हो. 30 ग्रॅम कोथिंबीरसाठी मी पे केलेत 90 रुपीज. तर जेवढी सॅलरी तेवढा खर्च पण महाग येते. आणि जसं की तुम्हाला सांगतोय मी, आता समोर कोणालाही बघून आवडेल असं सेक्शन आहे, जे की ड्रिंक्स आणि सगळं. सो इथे तुम्हाला 2 मिनिटात 1, 2 आणि 3. सो हे जेवढ्या लांबपर्यंत बघता सगळ्या वाईन्स आहेत. तुम्हाला इथे रोज वाईन, हाऊस वाईन, व्हाईट वाईन्स, सगळ्या वाईन बघायला भेटतील. जे की ऑस्ट्रेलियाच्या वाईन्स भेटतील तुम्हाला, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, स्पेन, इटली, फ्रान्स, सगळीकडच्या तुम्हाला वाईन्स इथे बघायला भेटतील. हे सगळं सेक्शन स्पेशली फॉर द वाईन्स, जे कोणी वाईन लवर असेल त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर इकडे सगळ्या बिअर्स, त्याच्यानंतर स्कॉच, विस्की, मॉल्ट्स सगळं बघा. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. आणि त्याच्यानंतर युजली तुम्हाला इथे बघायला भेटतील माझे फेवरेट्स चॉकलेट्स इथे असतात, जे की आहेत लिंडर चॉकलेट्स. अमेझिंग चॉकलेट, ज्या की UK मध्ये खूप फेमस आहेत आणि एवढ्या टेम्पटिंग असतात ना खायला यार भाई साहब. रिच अँड ओरिजिनल चॉकलेट्स, ज्या की लिंडर. सो मी जेव्हा इंडियाला जातो ना, लास्ट टाइम मी 2दा गेलो, मी 2दा ह्या लिंडरचे चॉकलेट घेऊन गेलो घरी. माझ्या बारक्या भावाला तर खूप आवडलेला, इवन मम्मी पप्पांना सुद्धा आवडलेला. पप्पा एवढे जास्त चॉकलेट खात नाहीत, पण त्यांनी सुद्धा आवडीने चॉकलेट खाल्लेली. सो तुम्ही बघू शकता की किती असा वेगळा फॅन बेस आहे ह्या लिंडर चॉकलेटचा. तर तेल बघा, 5 लिटर तेल आहे 1000 रुपयाला. वा. तर मी इथे आलो आहे दूध घ्यायला. तर इथे तुम्हाला दूधमध्ये व्हरायटी बघा किती भेटते. मी जे घेतो ते आहे फॅट मिल्क, जे की हे वालं. सो हे मला पडतं 2.45ला 3.40 लिटर. सो मी हेच मिल्क मागवतो, होल मिल्क, कारण की खूप बेस्ट मिल्क आहे हे. आणि मला पडतं अराऊंड इंडियाच्या कॉस्टिंगनुसार मला हे मिल्क पडतं 2.48 समथिंग पकडावी आता 330 ते 340 रुपयाला 3 लिटर, 3.5 लिटर अराऊंड असं मिल्कची कॉस्टिंग आहे. तर आपल्या कांदे झाले, कोथिंबीर झाली, दूध झालं, पण जे मेन गोष्ट होती ती तर भेटली नाही आपल्याला. सो बघू. आता माझा विचार चालला आहे की झुणका बनवू का. खूप दिवस झाले झुणका पण नाही खाल्ला आहे ना, तर माझा विचार चालला आहे की झुणका बनवतो. मस्त झुणका आणि पराठे किंवा मग चपाती असा काहीसा प्लॅन करू, तसा माझा विचार चालला आहे. पण मला ना मिरच्या पण नाही भेटल्यात. आता मला मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायला लागेल, कारण की मला लसूण पण कुठे दिसली नाही इथे. भेटली फायनली. ते 40p सिंगल. आणि काय करू तर 89pला
इथे अशा लसूण भेटतात तर मग 110 रुपयाच्या 4 लसूण. कॅन यू इमॅजिन गाईज, 110 रुपयाला मी 4 लसूणचे 110 रुपये पे करतोय मी. कॅन एनीवन इमॅजिन? सो बघा, हा असा काहीसा सिनारिओ. तर इथून आता आपण निघूया, चेकआउट करू, बिल पेमेंट करूया आणि डायरेक्ट त्या शॉपमध्ये जातो. तिकडे बघतो काय ना काय भेटतं आहे का. सो चला, हे DJ आहे, स्टॉप रेकॉर्डिंग. सो गाईज इथे आहे हे पेमेंट सेक्शन. UK एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं पेमेंट स्वतःच करायचं आहे. सो बास्केटसाठी असा वेगळा प्लेस इथे आहे. तिथे आपलं बास्केट इथे ठेवायचं, कारण की इथलं वजन कॅल्क्युलेट होतं तोपर्यंत तिथे प्रोडक्ट ठेवू शकत नाही. सो स्कॅन केलं आणि जोपर्यंत मी इथे प्रोडक्ट ठेवू शकत नाही तोपर्यंत दुसरा प्रोडक्ट स्कॅन होणार नाही. तर आता अरे यार, ह्याला टॅगच नाही आहे. फक. यार काय फालतूगिरी आहे. आता मला याच्यासाठी परत तिथे जायला लागणार. माझी एक चुकी, मी बघितलंच नाही की त्याला बारकोड टॅगच नाही. मी डायरेक्ट उचलून घेतला हातामध्ये आणि परत आता एवढं जावा. एक तर त्या दुधामुळे ना वजन खूप वाढतं बॅगमध्ये. हात दुखायला लागले. गाईज लेडी फिंगर भेटलं. भेंडी. ओ फक, 170ला एवढी महाग नाही पाहिजे आपल्याला. आई शपथ, भेंडी 200 रुपये पाव. तो पाव पण नाही, 170 ग्रॅम होती गाईस. पण काय फालतूगिरी आहे. एवढी महाग भेंडी कोण खातं यार. त्याला लसूण पण भेटली. लसूणच्या पुढे दुसरं काही लावू नका म्हणजे झालं. सो गाईस फायनली पटकन आलो. वा, नशीब माझं हे कोणी वापरलं नव्हतं त्याच्यामुळे. तर आता स्कॅन करू. लसूण पण स्कॅन झाली, ओनियन्स पण स्कॅन झाले आणि दूध. तर 4 गोष्टी घेतल्यात आणि आपला अमाऊंट झाली आहे 4.81. तर गो टू पे, नो बॅग्स. नेक्टर कार्ड लावतो कारण की माझ्या नेक्टरचे पॉईंट्स तरी मला भेटतील. सो इथे असं नेक्टर कार्ड दाखवायला लागतं आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट. सो पे बॅक कार्ड आणि डन. प्रिंट रिसिप्ट, पेमेंट डन. सो इथेही आपल्याला रिसिप्ट भेटते जी की झाले 4.81 बिल माझं. आणि ह्याला मी भरतो आता. बॅगमध्ये. तर 2 मिनटं. सो गाईज आता आपली फायनली शॉपिंगसुद्धा झालेली आहे. म्हणजे थोडीशी शॉपिंग झाली, जेवढी मला इथे करायची होती तेवढी. तर आता मी इथे घेतले दूध, त्याच्यानंतर मग घेतलं ओनियन, त्याच्यानंतर मग मी घेतलं आहे गार्लिक आणि कोरिएंडर. अशा 4 गोष्टी घेतल्या. तर 4 गोष्टींसाठी मी पे केलेत अराऊंड 700 रुपीज. कॅन यू बिलीव इट? ठीक आहे, आपण राहतो आहे पण UK, सो तेवढे तर चालतं. आता मी पार्किंगमधून बाहेर आलो आहे आणि इथून तुम्ही मागचा व्ह्यू बघा. सो आपल्याला जायचं तिथे समोर फ्रेश 2 की तिथे भेटतात ऑलमोस्ट इंडियन ग्रोसरीज सगळ्या.
सो मग मी म्हटलं की तिथे जातो आता, इंडियन ग्रोसरीज बाय करतो आणि मग त्याच्यानंतर मग विचार करतो की पराठे घेतो आणि घरी जातो. मग मस्त पिझ्झा आहे तो पिझ्झा बनवूया असा विचार चालला आहे माझा तरी. तर बघू आता कसं काय ते. सो लेट्स सी. मला वाटतं हा ब्लॉग मी छोटा बोलता बोलता ऑलमोस्ट खूप मोठा होणार आहे असं मला तरी वाटतंय. इथे मला भेंडी दिसते पण घेऊ का? 6 पाऊंडला किलो तर 3 पाऊंडला अर्धा किलो. तर गाईस मी प्राइसिंग बघा, इथे अशा सगळ्या भाज्या असतात आणि लाईक आपल्याला घ्यायचे भेंडी. सो 5.99ला पर केजी म्हणजे 3 पाऊंडला किलो असं भेंडी आहे. सो बघू आता काहीतरी करूया. भेंडी तर घ्यायची आज खायला. सो गाईज 2 मिनटं थांबा, मला असं भेंडी उचलून द्यावी. तर भेंडी तर बॅगमध्ये घेतल्या, तर आतमध्ये जाऊन पेमेंट करायचे. इथे तुम्ही चोरी करायचा प्रश्नच येत नाही, तुम्ही कोणाला एडे बनवूच नका. सो बेसिकली मी आता फ्रोझन पराठे घेतो आजच्या पुरते, कारण की मला नाही आता ताकद काही करायची, कारण सकाळपासून उठून मी खूप काम केले आता. आता मी उचलतो 2 पराठे जे की मी युजली यूज करतो. 2 पॅकेट घेतलेत हे आणि भेंडी. सो चला जस्ट अ सेकंड. मिरची बघू इथे आहे का, आपल्याला कुठे मिरची नाही दिसली. हां इथे आहे 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 आहे. सो चिली मला एवढं काही खास वाटत नाही तिथे, तर मी नाही घेणार आहे आता ते. चला तर बस झालं तेवढंच. येस. हाऊ मच? I'll pay by card, bro. Yeah. Thank you. Thank you so much. Would you like a receipt? Yeah, can you give me the receipt, please? Thank you so much. Have a great day, bro. सो फायनली आता आपले ऑलमोस्ट सगळ्या ग्रॉसरीज घेऊन झालेल्या आहेत. तर इथे मला पडले 5.69 म्हणजे 2 पराठे आणि भेंडी घेतली. तर मिरची तर काय मला भेटली नाही. तर आता बघू, कारण की मिरच्या सेन्सबरीमध्ये पण नव्हत्या आणि मला लिडलला आता जायला खूप लांब पडेल ते. आणि आता ऑलमोस्ट 8 वाजले, तर लिडल आय गेस 8च्या नंतरच बंद होतं, बट नको आता. तर मग मी विचार करतो आहे की इथनं शॉर्टकट मारतो आणि पळतो, कारण की आता आपण काय काय घेतलं तुम्हाला मी परत सांगतो. मी या दुकानातून घेतले 2 पराठ्याचे पॅकेट, त्याच्यानंतर घेतली भेंडी जी की मला अर्धा किलोच्या वरतीच घेतली मी. सो त्याच्यानंतर मी तिकडे कांदा, लसूण, त्याच्यानंतर दूध घेतलं आणि कोथिंबीर घेतली. तर सगळे मिळून माझे झाले 1500 रुपये एवढ्याशा सामानाचे फक्त. तर आता मी जातो मस्त घरी आणि युजली मागेच बिल्डिंग आहे माझी, ती समोर बघतायत तीच. तर आता इथून रस्ता तर नाही का की मला परत पूर्ण फिरूनच जायला लागणार आहे. तर आता बघू कसं काय ते. आणि इथून एक लेफ्ट मारायचं आणि डायरेक्ट आपण आपल्या अकोमोडेशनमध्ये. तर आता छोटासा असा मिनीचा शॉपिंग ब्लॉग होता, शॉपिंग ब्लॉगच असेल असं म्हणता येईल तुम्हाला, छोटासा बनवलेला, काय एवढं रॉकेट सायन्स नव्हतं. बट स्टील मजा आली, म्हणजे थोडंसं असं भारी वाटतं यार. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की, मला वाटतं मी निघालेलो तेव्हा बॅटरी होती 25% आणि मी शूट करते 4K 120 FPS ज्याच्यामध्ये बॅटरी दनादन उतरणार आहे. आणि आता बॅटरी पर्सेंटेज ऑलमोस्ट झालेली आहेत
23 म्हणजे 2% उतरली भाव. तरी मला अर्धा तास झाला असेल फिरत अर्धा तासाच्या वरती झालं असेल, कारण मी तिकडे पुढे गेलो, परत आलो, त्यानंतर मग इकडे गेलो आणि कॅमेरा कंटिन्युअसली चालू आहे. सो ऑलमोस्ट हीच व्हिडिओ माझी 9 मिनटाच्या वरती गेली म्हणजे, आणि आधीच्या व्हिडिओ तर अर्धा तासाच्या वरतीच झालं मला. तर मग येस, आणि फायनली मी आलो. समोर बघतायत तेच आपलं अकोमोडेशन, आणि इथून आपण एंट्री करतो दरवेळी. सो लेट्स सी, आता जाऊया मस्त वरती घरी. आणि जो काय आपण मी काल पिझ्झा घेऊन आलेलो, तर विचार करतो आता पिझ्झा बनवतो, थोडासा खातो, त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी, कारण की सध्या थोडंसं भूक लागली तर मग पिझ्झावरती काम चालू, नंतर जेवण बनवूया आरामात. कारण की आपल्याला उद्या मॉर्निंगला कामावर जायचं शिफ्टवरती. माझी शिफ्ट आहे उद्या सकाळी 8 ते 10 म्हणजे 2 तासाचीच आहे. ॲक्च्युली मी पार्ट टाईम करतो, म्हणजे मला 20 तास झाला आहे, आणि ऑलरेडी माझी या आठवड्यामध्ये झालेले चांगलेच आवर्स कंप्लीट. सो मला फक्त आता 2 तासासाठी कामावर जायचं आहे उद्या. ते पण 2 तास कसे, म्हणजे जर मी ह्या वीकमध्ये एक्सटेंड केलं असतं तर मला ते 2 तास पण नसतं जायला लागलं, बट स्टील इट्स फाईन. आणि ना गाईस, समोर ना आता मस्त सनसेटचा थोडासा व्ह्यू झालेला आहे, आणि तुम्हाला क्लाउड फॉर्मेशन दाखवतो मी. हे बघा क्लाउड फॉर्मेशन. सो तुम्ही क्लाउड फॉर्मेशन बघितलं असेल कसलं भारी झालं आहे. आणि आता मस्त घरी जाऊ भाई फुल. समोर आपली बिल्डिंग आहे, हे बघा हाऊस 5. हे माझा हाऊस 5, इथं मी राहतो 5व्या माळ्यावर. 6 माळ्याची बिल्डिंग. आणि हे बघा हा इथला पार्किंग एरिया, म्हणजे सायकल पार्किंग, आणि हे गार्डन साहेब. आता हे पूर्ण रिनोव्हेट झालं आहे. तर हे आपलं हाऊस 5. सो लेट्स गो. तर फोकशिवाय तर काय डोअर ओपन होत नाही इथे, आणि तो हरवला तर मग वांदेच पकडा. तर चलो. गरगरलो. तो वरती कॅमेरा आपल्याला बघतात, कॅमेरामधून प्रत्येक गोष्टीमध्ये सिक्युरिटी इथे पाहिजेच पाहिजे. चला, आपला 5th फ्लोअर हाऊस 5. आणि मी तुम्हाला इथून मस्त असा व्ह्यू दाखवतो. आता मला इथून समोर सी साईड दिसतोय, पण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही माहिती नाही. आणि हा काहीच असा व्ह्यू येतो आमच्या फ्लोअरच्या इथून, डॉर्मेटरीमधून, या फ्लोअरच्या या बाहेरच्या एरियातून. आणि हा आमचा हाऊस 5. युजली सगळा मेसीज असतो. हे किचन आमचं प्रॉपर असं सगळ्यांसाठी 8 जणांमध्ये. आणि किचनची तर वाट लागलेलीच असे दरवेळेप्रमाणे. किचन काहीही नीट नसतं, थोडंही नाही. सो पोरांचं किचन शेवटी. आणि तुम्हाला गंमत दाखवतो, पोरांच्या कलेक्शन्स बघा दारूच्या बाटल्यांचं. आणि द लेजंड ओल्ड मंग. सो चला, फायनली रूममध्ये येतोय. पडला. सो फायनली गाईज आपण बॅक टू अ प्लेस. आपल्या रूममध्ये परत आलो. तर शॉपिंग झालं डन, आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला छोटासा शॉपिंगचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट अर्थातच करा. आणि तुम्हाला ह्या ॲक्शन कॅमेराची क्वालिटी कशी वाटली ना ते पण मला नक्की सांगा, कारण की मी पूर्ण व्हिडिओ ह्याच्यामधूनच शूट केला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपले 1K सबस्क्रायबर्स करायला मदत करा, म्हणजे जसे 1K झाले तसा मी काहीतरी भन्नाट असा गिव्ह अवे तुम्हाला देणार आहे 5 आपल्या सबस्क्रायबर्सला. सो आता झालेत माझे 875, तर लवकरात लवकर आपले 125 सबस्क्रायबर कंप्लीट करा. आणि इसके साथ ही चला टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लवकरच आपली इंडिया टूर पण होणार आहे, अर्थातच गणपतीमध्ये. सो मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. तर चला, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. स्टॉप रेकॉर्डिंग.